नमस्कार, मी पवन सुस्ते. आपण पाहताय प्रवीण चव्हाण यूट्यूब चॅनल. दर्शकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरुपौर्णिमा आपण जर पाहिलं तर गुरुप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीची एक संधी शिष्यांसाठी असते. आज मी ह्याच अनुषंगाने पुणे येथील वडगाव शहरी सिद्ध मंदिर या ठिकाणी आहे. या ठिकाणी सिद्धस्वामी हरदास यांचं जे सिद्ध मंदिर आहे त्याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीनं भक्तांसाठी शिष्यजनांसाठी कार्य चालतं हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत बोलतायत या ठिकाणचे जे ट्रस्टी आहेत, अध्यक्ष आहेत ते सुमित सर. ओम सिद्धाय नमः. ओम सिद्धाय. आपल्या प्रवीण चव्हाण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं दर्शकांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. मला सांगा, हे सिद्ध मंदिर जे आहे आपले सिद्धस्वामी हरदास महाराज जे आहेत त्यांनी सिद्ध मंदिराची स्थापना कधी आणि कशा संदर्भात केली, म्हणजे त्याचा इतिहास नेमका काय? सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत आहे. आणि या कार्याची सुरुवात जो स्वामी हरदास स्वयंसिद्धपीठ आणि स्वामी हरदास फाउंडेशन या दोन संस्थांच्या द्वारे हे कार्य करीत आहोत. आणि याचे जे संस्थापक आहेत ते आहेत आदरणीय परमपूज्य स्वामी हरदासजी. आदरणीय परमपूज्य स्वामी हरदासजींनी या कार्याला सुरुवात 1989 पासून झाली. ज्यांना 1989 साली कोजागिरी पौर्णिमेच्या सकाळी 5:30 वाजता त्यांना गंगाघाट रुडकी या ठिकाणी गोरक्षनाथांनी प्रत्यक्ष रूपात दर्शन दिलं. आणि त्या ठिकाणी त्यांना आज से तुम स्वामी हरदास नाम से सिद्ध कार्य करोगे असा आदेश दिला. आदेश दिल्यानंतर स्वामीजी ज्यांचं मुख्य नाव नारायण पांडुरंग गायके आहे त्यांना काही कळलं नाही. ते जे जागतिक बृहस्पती संमेलन होतं त्यासाठी गेलेले होते आणि त्यांनी ते संमेलन उपस्थित राहिले. त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. आणि तिथून पुण्याला जेव्हा ते आले, पुण्याला आल्यानंतर ज्या रूपात त्यांना दर्शन झालं होतं, ज्या रूपामध्ये त्यांच्यासमोर गोरक्षनाथजी प्रकट झाले होते, त्यासाठी जे ते नियमितपणे साधना करायची जी आहे नामसाधना आणि नामस्मरण, तर मानसपूजा या साधना त्यांनी केल्या. आणि या साधनामध्ये त्यांना कळाले की ज्यांचं आपल्याला प्रत्यक्ष रूपात दर्शन झालं ते दुसरे कोणी नव्हे तर त्यांचे गुरु सिद्ध गोरक्षनाथजी आहे, ज्यांची ते लहानपणापासून ओम चैतन्य गोरक्षनाथ नमः या मंत्राने जाप करून साधना करायची. हे कळाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी त्यांच्या मूर्तीची स्थापना केली आणि मंदिराची सुरुवात केली. पण काय करायचं, कसं करायचं ह्याच्याबद्दल त्यांना माहिती नव्हतं. म्हणून त्यांनी नामस्मरणातून आणि मानसपूजा या दोन साधनामधूनच गोरक्षनाथांना विचारलं की या सर्व गोष्टींचा अर्थ काय आहे आणि काय केलं पाहिजे. तेव्हा त्यांना कळलं की त्यांना एक कठोर तपश्चर्या करावी लागणार आणि त्या कठोर तपश्चर्येतून त्यांना हा सगळा मार्ग कळेल. मग आदरणीय स्वामी हरदासजींनी 201 दिवसांची कठोर तपश्चर्या केली आणि त्याच्यानंतर त्या कठोर तपश्चर्येमध्ये त्यांना ही सिद्धशक्ती प्राप्त झाली. आणि 435 दिवसांची जी सौम्य तपश्चर्या केली त्यानंतर त्याच्यामध्ये हे कार्य कसं करायचं, सामान्य गृहस्थ व्यक्तीला आपल्या जीवनामधील सगळे कामं करून कुठल्याही नियम बंधनांचं पालन न करता परमात्मा कसा प्राप्त होईल, आपल्या जीवनातले प्रश्न कसे सोडवता येतील ह्याच्याविषयी त्यांना या 435 दिवसामध्ये अनुग्रह झाला आणि माहिती झालं. आणि त्या ज्ञानाचा वापर आज संपूर्ण भारतामध्ये आपण सिद्ध पद्धतीद्वारे या स्वामी हरदास फाउंडेशन आणि स्वामी हरदास स्वयंसिद्धपीठ या संस्थेद्वारे या ज्ञानाचा उपयोग करीत आहोत. आपण सांगताय सिद्ध गोरक्षनाथ, मी स्वतः त्यांना तुम्ही आजपासून स्वामी हरदास म्हणून ओळखले जाणार आणि जगाचं कार्य करणार आहे असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी 201 दिवसाची आणि नंतर 430 दिवसांची जी स्वामी तपश्चर्या आहे त्याच्या माध्यमातून सिद्धशक्ती प्राप्त केली. आणि हे आज एवढं मोठं जे सिद्ध मंदिर आहे त्याच्या माध्यमातून लोकांचे भक्तांचे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे विधी या ठिकाणी मला वाटते पार पडतात. आणि गुरुपौर्णिमेचा महोत्सव तर तो जागतिक लेवलचा, खूप जगातून खूप लोक इकडे येतात. मी स्वतः पाहिलेलं आहे. मी स्वतः या मंदिराशी जोडले गेलो 2006 पासून. एक माझा सुद्धा वैयक्तिक अनुभव आहे की मी ज्यावेळेस या ठिकाणी आलो त्यावेळेस मला कल्याण विधी सांगण्यात आला. नेमकं हा जो विधी आहे हा सिद्धशक्ती आणि कल्याण विधी, म्हणजे इथं नवीन आलेल्या भक्ताला एखादा कल्याण विधी करायला सांगा जेणेकरून त्याच्या ज्या बाधा केला आहेत त्या दूर व्हाव्यात. बरोबर. त्या कल्याण विधी म्हणजे नेमकं काय आहे? जेव्हा स्वामीजींनी सिद्ध कार्य सुरुवात केली त्या सिद्ध कार्य करत असताना काही
भारतीय संस्कृतीमधून जे आपण पारंपरिक विधी साधना पूजा करत आहोत गेल्या अनेक वर्षापासून, त्या साधनांपैकी काही मुख्य भाग याच्यामध्ये आपल्या जीवनातले जे मुख्य प्रश्न असतात, ज्याच्यामध्ये आरोग्य आहे, शांती आहे, पारिवारिक उत्कर्ष आहे, घरातील समन्वय आहे, किंवा वारंवार येणारं अपयश असेल, वाईट स्वप्न पडणे, अशा अनेक जे सामान्य व्यक्तीचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना आधारून स्वामी हरदासांनी काही विशेष हवन निर्माण केले. त्याच्यामध्ये त्र्यंबक हवन आहे, महालक्ष्मी हवन आहे, मनोकामना हवन आहे. या महायज्ञामध्ये, या हवनामध्ये आपण त्या त्या देवतेला या ठिकाणी आवाहन करतो, आपली संकल्प बोलतो आणि मंत्रजाप करतो, म्हणजे साधना करतो. आपला जो लक्ष्य आहे त्या लक्ष्याला प्राप्त करण्यासाठी या काही हवनांची आदरणीय स्वामी हरदासजींनी एक रचना तयार केली आहे आणि या रचनेच्या माध्यमातून अनेक भक्तांना याचे अनुभव येतात. या हवनांची जी रचना आहे यालाच आपण कल्याण विधी म्हणून म्हणतो, जो 2 दिवसाचा या ठिकाणी आहे विधी. या हवनांमध्ये आपला जो संकल्प असतो त्या संकल्पांना भौतिक आणि आध्यात्मिक जोड आपण या हवनांद्वारे देतो, जेणेकरून आपल्या भौतिक प्रयत्नांना या हवनामधून जी शक्ती भेटते त्याच्यानी आपले जो संकल्प असतो ते पूर्ण होतात, मदत होते पूर्ण होण्यामध्ये. आपण भौतिक साधना जी आहे, म्हणजे ज्या पद्धतीने आपण भौतिकरित्या त्या साधना पार पडतो त्याच्यामुळे आपल्याला एक आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते, ज्याला आपण सिद्धशक्ती नाव देतो. ही सिद्धशक्ती स्वामीजींनी खूप मोठ्या तपश्चर्यातून प्राप्त केलेली आहे. ही सिद्धशक्ती आता स्वामीजींचं निर्वाण मला वाटतं बरेच वर्ष झालेले, आज 6 वर्ष पूर्ण झालेले आहे. आज स्वामींनंतर आपण हा सिद्ध मंदिराचं सगळं पाहताय. मग ही सिद्धशक्ती त्यांनी अनेक भक्तांना सुद्धा, किंवा आज तुमच्याकडे सुद्धा ती सिद्धशक्ती असावी आणि ह्या सिद्धशक्तीच्या माध्यमातून तुम्ही ती भक्तांचे जे शिष्यांचे अनुग्रहित करणं, त्यांना ती सिद्धशक्ती प्रदान करणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीने चालतात? खूप सुंदर प्रश्न आहे. हाच जो मुख्य प्रश्न आहे. यासाठीच स्वामीजींनी 435 दिवसांची तपश्चर्या केली. 201 दिवसांची जी तपश्चर्या केली त्यामध्ये त्यांना सिद्धशक्ती प्राप्त झाली. मात्र ही जी सिद्धशक्ती आहे ही त्यांना प्राप्त झाली. मग स्वामीजींचा मुख्य प्रश्न हा होता, जो गोरक्षनाथांनी त्यांच्याकडून तपश्चर्या करून घेतली ज्या संकल्पासाठी, की मला विश्व कल्याण करायचं. एक सामान्य व्यक्तीचं जे जीवन असतं ते असतं जास्तीत जास्त 80 वर्षाचं, आणि त्यामधले सुद्धा फक्त 40 वर्ष असतात ज्याच्यामध्ये ते व्यवस्थितपणे कार्य करू शकतात. विश्वकल्याण हे 40 वर्षात होणं शक्य नाही. पण ह्यासाठी स्वामीजींनी आणि गोरक्षनाथांनी, या गोरक्षनाथांच्या आदेशानुसार स्वामीजींनी ही जी सिद्धशक्ती आहे ही सिद्धशक्ती फक्त माझ्या पुरतं मर्यादित राहू नये यासाठी पुन्हा 435 दिवसांची तपश्चर्या केली, ज्या माध्यमातून ही जी सिद्धशक्ती आहे ही सिद्धशक्ती स्वामीजींनी अनेक शिष्यांना दिली, आणि ही जे शिष्यांना दिली ती शक्ती वाढत जाणारी आहे. म्हणजेच असं या जसं पारंपरिक पद्धतीमध्ये एक गुरु असतात, त्याच्यानंतर त्यांचे शिष्य असतं आणि ती गादी चालत राहते. आपला हा जो मार्ग आहे स्वयंसिद्ध मार्ग आहे, त्याच्यामध्ये येणारा जो प्रत्येक व्यक्ती आहे त्या प्रत्येक व्यक्ती हा त्या गादीचा एक वारस आहे. आज आपले असे लाखो गादीचे वारस आहेत आणि ते सर्व ह्या सर्व सिद्धशक्तीला सगळं प्रत्येकापर्यंत पोहोचवतात. या ठिकाणी येणारा जो प्रत्येक भक्त आहे त्याला आपण पहिल्याच दिवशी ज्यावेळेस तो या ठिकाणी येतो त्याच दिवशी त्याला आपण शक्तिपात करतो, आणि त्या शक्तिपाताच्या माध्यमातून त्याला काही ज्या साधना आहेत ज्याच्यामध्ये जीवनातले प्रश्न सोडवण्यासाठी मदत होते अशा मुख्य साधना आपण त्यांना शिकवतो, त्यांच्याकडून करून घेतो, जेणेकरून ते स्वतःचं तर कल्याण करूच शकतात, मात्र विश्वाचं कल्याण सुद्धा, आणि जे त्यांच्याकडे जे येणारे दुःखी पीडित लोक आहेत त्यांचं सुद्धा कल्याण करतात. म्हणजेच उपचार पद्धती आहेत, साधना पद्धती आहेत. आता जर एखादा व्यक्ती माझ्या घरी आला, त्याच्या पोटामध्ये दुखतंय, त्याच्या डोक्यामध्ये दुखतंय, तर मला पुण्यामध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे. मी घरी बसल्या बसल्या त्याच्यावर जी स्वामीजींनी UM ट्रीटमेंट आहे, ज्या काही साधना आहेत त्या करू शकतो, आणि त्याचा जो प्रश्न आहे तो मी निवारण त्याचं करू शकतो. ही जी पद्धती आहे हीच पद्धती पुढे चालून स्वामीजींनी सगळ्यांना शिकवली, आणि त्यामुळे या ठिकाणी गादी किंवा अशा गोष्ट नाही आहे. स्वामीजींनी, कारण की अर्थातच स्वामीजींची लहानपणापासूनची साधना आणि त्यांना मिळालेला गोरक्षनाथांचा आशीर्वाद, ह्या दोन गोष्टींमुळे त्यांची जी पात्रता होती, त्यांची जे सामर्थ्य होतं ते कदाचित पुण्यामध्ये पुढे येणार सुद्धा नाही. या
संकल्पनेच स्वामीजींनी पुढे सुद्धा ही शक्ती चालत राहावी यासाठी आपल्या मागे जो आपण शीश बघत आहात या शीशची निर्मिती केली की हे कार्य पुढे माझ्यानंतर सुद्धा भलेही कुठला अखंडित कार्य चालू राहावं या संकल्पने स्वामीजींनी शीशची स्थापना केली. एक शक्ती प्रक्षेपण विभाग आहे, या शक्ती प्रक्षेपण विभागाची स्थापना केली जेणेकरून भक्तांना पुढे ही शक्ती मिळत राहील. तुम्ही अतिशय समर्पित उत्तर दिलं. म्हणजे मला आश्चर्य करणारी गोष्ट आहे की आज आपण जर पाहिलं अगदी समाजकारण असो, राजकारण असो किंवा एखादी टेक्नॉलॉजी असो, ती टेक्नॉलॉजी निर्मित करणारा जो व्यक्ती आहे किंवा त्या गादीचा जो वारस आहे त्याच्यापुरती ती शक्ती मर्यादित होते. पण मला एक अतिशय आनंदाने अशी गोष्ट सांगायला वाटते की मी ह्या सिद्ध मंदिराशी जोडलेलो आहे. ह्या सिद्ध मंदिरामध्ये आज सुमित सरांनी जे सांगितलं की कुणीही कुणावरती अवलंबून राहत नाही, ही सिद्धशक्ती जी स्वामींच्याकडे आहे ती सिद्धशक्ती ते अनेक शिष्यांना त्यांनी प्रदान केलेली आहे. ते शिष्य सुद्धा परावलंबी नसून ते जसे स्वामी स्वयंपूर्ण आहेत जसे ते सुद्धा शिष्य परिपूर्ण आणि स्वयंपूर्ण होतात आहे. म्हणजे इथे कुणीही कुणावरती अवलंबून नसतो. इथे समानतेचा जो निकष आहे तो परिपूर्ण झालेला आहे. आज आपण बघत असतो की अनेक व्यवस्था आहेत, संविधानिक व्यवस्था आहे, राजकीय व्यवस्था आहेत, सरकार व्यवस्था आहेत. त्या व्यवस्थेमध्ये एका व्यक्तीच्या हातात सगळ्या शक्ती केंद्रित झालेल्या असतात. परंतु मला वाटतं आज हे सिद्ध मंदिर जे आहे एकमेव अपवाद आहे की आपण पाहतो की ज्योत तसे ज्योत जगाते चलो, म्हणजे ह्या ज्योतीपासून ती ज्योत जर पेटवली तर तीही ज्योत तेवढीच प्रखरपणे जळत असते, ही ज्योत तेवढ्याच प्रखरपणे जळत असते. असं एकमेव उदाहरण मला वाटतं हे सिद्ध मंदिर आहे. आणि मी अतिशय भाग्यवान आहे की मी ह्या सिद्ध मंदिराशी जोडलो आहे. आणि तुम्ही तर मला वाटतं अतिशय खूप ह्या जगातले एकमेव व्यक्ती असावं की भाग्यवान आहात की ह्या सिद्ध मंदिराचं आपण सगळं पाहताय आणि प्रयत्न करताय आपण. आणि निश्चितपणे स्वामी हरदासांचं जे हे फाउंडेशन आहे ह्या फाउंडेशनची जबाबदारी आपण सक्षमपणे पार पडताय. लाखो लोकांना आपण इथं आधार देत आहे. येणाऱ्या प्रत्येक भक्ताचा आपण भक्त निवारण करण्याचा प्रयत्न करताय. खूप पुण्याचं काम मला वाटतं असं कुणी करताना दिसत नाही. प्रत्येकाला स्वार्थ आहे, कुटुंब आहे, प्रपंच आहे, जो तो व्यक्ती गोफटलेला आहे. परंतु आज आपण लाखो लोकांचा जीव उधळण्यासाठी, लाखो लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी तत्पर आहात. मला वाटतं हे खूप मोठं काम म्हणजे तुमच्या हातून घडतंय असं मला वाटतं. मला सांगा आपण शिक्षण कुठपर्यंत? मी माझं BA योगमध्ये झालं आहे महाराष्ट्र विद्यापीठातून आणि मी जर्नलिझम CJचा कोर्स केलेला आहे. आणि लहानपणापासून स्वामीजींनी मला या कार्यामध्ये इन्व्हॉल्व केल्यामुळे इकडचे साधना, विधी, उपासना पद्धती, जीवनातले प्रश्न कसे सोडवावे, काय प्रश्न असतात याच्याबद्दल स्वामीजींनी मला लहानपणापासून शिकवलं आहे. त्याच्यामुळं या संस्था चालवण्यासाठी मी त्याचा जेवढा जास्त प्रयत्न करू शकतो तेवढा प्रयत्न करतो. म्हणजे निश्चितपणे आपण आपल्या शिक्षणाचा उपयोग सुद्धा ह्या सिद्ध मंदिरासाठी करत आहात. आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या सिद्ध मंदिराच्या माध्यमातून अजून काही करण्याचा म्हणजे तुमचं मानस आहे का? आपला स्वामीजींचा मुख्य संकल्प आहे की युग परिवर्तन करणे. आज जगाची जी परिस्थिती आहे, आपण कोविडचं लॉकडाऊन बघितलं. कोविडच्या लॉकडाऊनमध्ये संपूर्ण जग बंद झालं होतं. परंतु आपली जी साधना पद्धती आहे, ही साधना पद्धती सुरू होती. सगळ्या ठिकाणी आपले जे भक्त आहेत, सिद्धार्थ भक्त आहेत, ते सिद्धार्थ भक्त सगळ्यांची सेवा करत होते. जसं या ठिकाणी शक्तिदाता पुणेमध्ये आपलं मुख्यालय आहे, असे पूर्ण भारतामध्ये आपले हजारो सेंटर आहेत. आणि या हजारो सेंटरमधून प्रत्येक भक्त हा दुसऱ्या आपापल्या परिसरमधल्या व्यक्तींची सेवा करत होता, साधना करत होता. आपापल्या परीने तो जेवढं काही निस्वार्थ सेवा करू शकतो तेवढी सेवा करू शकत होता. आजच्या काळाची जी परिस्थिती आहे त्यामध्ये कलियुगाचा प्रभाव खूप जास्त वाढलेला आहे. आपल्याला युद्ध दिसतंय आणि आजारपण दिसतात ते. तर ह्या सर्व गोष्टींमधून बाहेर निघण्यासाठी ॲलोपॅथी किंवा शक्तिप्रयोग करून उपयोग होत नाही. यासाठी सगळ्यांना जोडणं महत्त्वाचं आहे. सगळ्यांमध्ये जो मानवतेचा भाव आहे, हा सेवेचा भाव आहे, ह्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे. तर हेच आपली सनातन संस्कृती गेल्या कित्येक वर्षापासून शिकवण्याचा प्रयत्न करते. आणि हाच एक संकल्प आहे की संपूर्ण भारतामध्ये जो सेवाभाव आहे, हा सेवाभाव सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. एकमेकांविषयीचा जो राग आहे, द्वेष आहे आणि जो मतविभिन्नता आहे, त्या तर गोष्टी
मतविभिन्न तर राहणारच, परंतु जो सेवाभाव आहे त्या सेवाभाव विश्वापर्यंत पोहोचवायचं कार्य आपण या माध्यमातून करत आहोत. निश्चितपणे कलियुगाचा प्रभाव वाढतोयच म्हणजे काय तर संवेदनाहीन मानवी समाजामध्ये एक संकुचित प्रवृत्ती जी निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं परोपकारी वृत्ती किंवा संवेदना संपूर्ण नष्ट होत चाललेली आहे. त्याच्यामध्ये आपण एक अध्यात्माच्या ह्या बीजामार्फत लोकांमध्ये तो जो भाव आहे सेवाभाव आणि त्याच्या माध्यमातून निरपेक्ष वृत्ती म्हणजे विकृती ही संपवण्याचं काम आपण ह्या माध्यमातून करणार आहे. की प्राकृतिक मानव समाज जो आहे मानवता आहे ते तयार करण्याचं काम आपल्यापुढे मोठं आव्हान आहे आणि ह्या आव्हानाला आपण सामोरं जाण्याचा प्रयत्न करत आहोत. मला वाटतं प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलच्या दर्शकांना निश्चितपणे एवढंच खूप झालं की अतिशय एक आज संपूर्ण मानव जाती ज्या समस्येमध्ये आहे युद्धाचा आहे आजाराचा खूप मोठा आव्हान आहे सामाजिक प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नामध्ये निश्चितपणे मानव समाज जो आहे तो मानसिक समस्या शारीरिक समस्या आणि सर्वात मोठं तर विकृती ही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. त्याच्यामध्ये एक आशेचा किरण सिद्ध मंदिर या ठिकाणी निश्चित करतंय आणि एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आपण आपल्या ह्या सिद्ध मंदिराची एक आम्हाला माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभार.